हॅलो गाईज, तर मित्रांनो ठरलं तर मग या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मधुभाऊ यांनी सांगितले की सायली ही खरी तन्वी आहे आणि सुभेदार हे खूप थक्क होतात आणि पूर्णाजी सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची खूण पाहते तर पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो। तर सायली पूर्णाजीला मिठी मारली आणि पूर्णाजीने आनंदाने सायलीच्या गळ्याला मिठी मारली आणि तिचा स्वीकार केला। तर इकडे प्रताप, पूर्णाजी, अस्वीन, कल्पना यांना खूप मोठा धक्का बसला आणि खूप पश्चाताप झाला आणि प्रियाचा खूप जळफळा झाला। तर इकडे सुभेदार सर्व गप्पा मारत असताना मधुभाऊ प्रतापला सायलीचा जुना फोटो दाखवतात आणि तो फोटो बघून प्रताप आणि सर्वजणांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्व विचारतात हा फोटो कोणाचा आहे। तर मधुभाऊ बोलतात हा फोटो माझ्या साऊचा आहे। तर पूर्णाजी तिच्या उजव्या पायाची खूण बघते आणि खरंच ती खूण असते उजव्या पायावर आणि प्रिया मात्र खूप घाबरलेली असते आणि भीती वाटत असते तिला। आणि इकडे पूर्णाजी सायलीला बोलते मला माफ कर बाळा, एवढे दिवस झालं तू माझ्या समोरच होती माझी तन्वी म्हणून, तरी मी तुला ओळखलं नाही आणि मला कळलं नाही। पूर्णाजी खूप इमोशनल झाले असते आणि सायली आणि पूर्णाजी बोलते मला किती दिवस वाटत होतं तू प्रतिमासारखी आहेस, पण आता कळलं तू तिची मुलगी आहेस। हे असं बोलत ती बोलली मला माफ कर पूर्णाजी असं सायलीला बोलते। असं तुझ्यापाशी हे तर सर्व पाहून कल्पना, अश्विन, प्रताप घरातले सर्वजण इमोशनल होतात। अर्जुनसुद्धा इमोशनल होतो आणि बोलतो फायनली मिसेस सायलीला त्यांची फॅमिली आणि कुटुंब मिळालं त्यांना। आणि अर्जुन, मिसेस सायली किती दिवस आपल्या घरात होत्या पण कोणाला कळलं नाही प्रिया नेमकं तन्वीसारखं कसं वागली आणि अर्जुनला खूप संशय यायला लागला आणि घराला सर्व लोकांना पश्चाताप झालेला असतो। अर्जुन रविराज यांना सांगणार आहे आता की प्रिया ही खोटी तन्वी आहे, तर ते कसे रिॲक्ट होणार आहे ते आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। थँक्यू गाईज।